नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत शेषराव ममाळे आहेत. श्री ममाळे हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे ते अध्यक्ष होते. याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, निलंगा नगरपालिकेची निवडणूक सध्या चालू आहे आणि प्रचाराने कमालीचा वेग घेतलेला आहे आणि निलंग्यातील जे काही राजकीय वातावरण आहे पूर्णपणे ढवळून निघालेले आहे. आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात, परंतु त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण संजय गांधी निराधार जी काही योजना जी काही कमिटी आहे त्या कमिटीवरती अध्यक्ष म्हणून एक महत्त्वाच्या पदावरती आपण काम केलं. तर त्या अनुषंगाने नेमकं तुमच्या त्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये आपण शहरासाठी किती लाभार्थ्यांना त्याचा योजनेचा लाभ मिळवून दिला, काय सांगता येईल आम्हाला? नमस्कार सर. आदरणीय या राज्याचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी, आदरणीय मातृत्व रूपाताई अक्का पाटील निलंगेकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर साहेबांनी मला पहिला प्रथम सदस्य त्या संजय गांधी स्वावलंबन निराधार योजनेच्या सदस्य म्हणून काम करण्याची मला 5 वर्ष संधी दिली. त्याही काळात मी अतिशय गोरगरिबाचे, त्याला गावात घर नाही, राहणार शेत नाही, अतिशय गरीब आहेत, रोजंदारी केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही, ज्यांचं जे 65-60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला असतील, 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे पुरुष असतील, ते खरंच गरीब आहेत, जे गरजवंत आहेत, अशा लोकांचं संजय स्वावलंबन निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांना दरमहा त्या काळामध्ये 1000-1500 रुपये त्यांना सरकार देत होतं, त्या मानधन देत होतं. त्या मी सदस्य असताना देखील मी त्यावेळेस गरीब कोण आहे, प्रत्येक गरिबाला याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी मी काम केलं. माझं काम मी चांगल्या पद्धतीने केलं, निस्वार्थ भावनेने केलं आणि गोरगरिबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने केलं. ते करत असताना कुठलं जात धर्म पंथ न बघता गरीब हा घटक मानून त्या काळात मी चांगलं काम केलं. म्हणून भैयासाहेबांनी परत मला पुढच्या कार्यकालामध्ये मला या कमिटीचा अध्यक्ष म्हणून, ही कमिटी शक्यतो तालुक्याचे आमदार साहेबाकडे कमिटीचं अध्यक्षपद असतं, परंतु भैयासाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून या कमिटीच्या अध्यक्षपदी मला काम करण्यास संधी दिली. ज्यावेळेस भैयासाहेबांना संधी दिली त्यावेळेस खरोखर मला आनंद झाला की माझ्यासारखा गरीब, की गेली 1986 पासून मी गोर गरीब भटके मग दलित असतील, आदिवासी असतील, यांच्यासाठी मी सातत्यानं चळवळीच्या माध्यमातून काम करत होतो. ह्याचं एक बघून भैयासाहेबांनी मला त्या ठिकाणी गोरगरिबांना न्याय देण्यासाठी म्हणून मला भैयासाहेबांनी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली. हे नेमणूक केल्यानंतर मी त्या पदाला योग्य पद्धतीने न्याय देण्याचा मी प्रामाणिक काम केलेलं आहे. सर, तुम्ही तुमचा जो काही अध्यक्षपदाचा जो काही कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा होता आणि त्या कार्यकाळामध्ये तुम्ही निलंगा तालुका बरोबर आणि शहरामधील किती लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ दिला, काय सांगते? सर, मला अध्यक्ष म्हणून 2 वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली. या 2 वर्षामध्ये की आदरणीय मातृत्व रूपाताई अक्का पाटीलने मला एक मग सल्ला दिला होता, मला एक सूचना केली होती की ज्या खुर्चीवर आपण बसतात, ज्यांचं काम करण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाते, ते काम करत असताना की कुठलेही तो जो काही पात्र अर्जदार आहे, तो पात्र अर्जदार आहे का नाही, तो कोणा जातीचा आहे, कोणा धर्माचा आहे, कोणा पंथाचा आहे, गरीब आहे का, हे आपण न बघता जर तो पात्र असेल तर प्रत्येक माणसाला तुम्ही फाईल मंजूर करा आणि प्रत्येकाला याचा न्याय द्या, अशा पद्धतीने मला अक्कासाहेबांनी सूचना केलं होतं. अक्कासाहेबांच्या सूचना म्हणून मी चांगल्या पद्धतीनं या निलंगा शहरातल्या अध्यक्षपदी असताना किमान 1,500 लोकांना मी 1600 लोकांचे अर्ज या ठिकाणी मंजूर केले आहेत आणि मी संचालक असताना 2000 फायली मंजूर आहेत. अशा एकूण 3500 फायली या शहरातल्या संजय स्वावलंबन निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मी लाभ मिळवून दिलेलं आहे. मग सर, आता सध्या पालिकेची निवडणूक चालू आहे, तुम्ही तर आता सांगितलं जवळपास 3,500 ते 4,000 लाभार्थ्यांना तुम्ही न्याय त्या माध्यमातून न्याय दिला त्या योजनेच्या माध्यमातून. काय वाटतं मग तुम्हाला की ते निश्चितपणे तुम्ही जी मदत केलेली आहे ते जाणीव लक्षात ठेवतील आणि मतदार तुम्हाला मदत करतील यावेळेस निवडणुकीमध्ये, असं काय वाटतं, काय सांगता येईल तुम्हाला? सर, निवडणुकीमध्ये मदत करतील पण आपण त्यांचा अर्ज मंजूर केलाच नाही. पण काय वाटतं आता, असं म्हणलं मी तुम्हाला, सध्या पालिकेची निवडणूक चालू आहे, निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे आणि तुम्ही तर काम केलेलं आहे योजनेच्या माध्यमातून गोरगरीब, भारतीय जनता त्याचा तुम्हाला फायदा होईल का नाही? फायदा होईल, फायदा म्हणणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी काम करण्यास संधी दिली. काम करण्यास संधी दिल्यानंतर प्रामाणिकपणे गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीतलं राज्यातलं सरकार, देशातल्या सरकारने देखील की 1,500
1,500 रुपये महिना देण्याची घोषणा केली. ती प्रामाणिकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतं. पहिलं काय होतं सर, की पहिलं असं होतं की डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये खातं राहायचं लोकांचे, पगारी वेळेवर व्हायचे नाहीत, अनेक अडचणी होत्या. पगारी मग अनेक त्याच्यामध्ये एजंट होते. परंतु आपलं सरकार जेव्हा भारतीय जनता पार्टी सरकार या देशामध्ये राज्यामध्ये आलं, त्यावेळेस जे स्वावलंबन निराधार योजनेचे जे काय लाभार्थी आहेत, या लाभार्थीचे पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पडण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळं मधलं कुठलंही एजंट किंवा मधली कुठलीही लूट सामान्य गरिबाची ही कमी झाली. तुम्हाला मी सांगतो सर, आज बघा, आज आपण बघतोय की प्रत्येक कुटुंबामध्ये आज विभक्त कुटुंब झालं, कुटुंब व्यवस्था शिल्लक राहिली नाही. आज प्रत्येक माणूस आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडून दुसऱ्या गावाला जातोय. पण या घरामध्ये आपले 65 वर्षाचे आई वडील असतात, 17 वर्षाचे आई वडील असतात. त्यांना एक रुपयासाठी त्यांना दुसरीकडे हात पसरावं लागतं. अशा वेळेमध्ये संजय स्वावलंबन निराधार योजनेच्या माध्यमातून आपण 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर देतोय. त्यावेळेस काय होतं नेमकं सर, की या 1,500 रुपयाचं त्यांना फार मोठं मोल आहे. तुम्हाला मी सांगतो, त्यावेळेस पंचम असेल, सण असेल, दीपावली सण असेल किंवा ईद असेल, त्यावेळेस आपले नातवंड, आपली मुलगी जेव्हा आपल्या घरी येते ना, त्यावेळेस नातवंड जेव्हा आईस्क्रीम खाण्यासाठी, चॉकलेट खाण्यासाठी जेव्हा आजी आजोबाला जेव्हा एखादे रुपये मागतात, 2 रुपये मागतात, 5 रुपये मागतात, त्यावेळेस आजीच्या बटव्यामध्ये आजीजवळ 5 रुपये नसतील, त्यावेळेस ज्या वेदना आजीला होतात, ह्या वेदना, हे असाही वेदना आहेत, ह्या वेदना दूर करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळते. आज छोटे मोठे दवाखान्याचा विषय आहे. आज डोकं दुखतंय, पाय दुखतंय, गुडघे दुखतात, ह्या अशा काळामध्ये एक पेन किलर गोळी जर आणायचं म्हणलं तरी देखील मुलाकडे, सुनबाईकडे हात पसरण्याची वेळ आज या लाभार्थ्यांना येत नाही. ही सगळी अशा पद्धतीनं जनसेवेचं काम या योजनेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. त्या विधवा महिला आहेत, विधवा महिलाच्या लहान लहान लेकरं असतात, त्याच पद्धतीनं दिव्यांग आहेत, अनेक प्रकारचे दिव्यांग आहेत. कोण मूकबधिर असतं, कोण मतिमंद असतं, कोण अपंग असतं, कारण त्याच्यावर काहीच नसतं. अशा माणसाची सेवा कोण करावं? जर त्यांना शासनाच्या माध्यमातून जर काही असा आर्थिक मदत मिळाली तर कुटुंबातील लोक पाहुण्याला मदत करतात. यामुळे या योजनेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त जे पात्र लाभार्थी आहेत, या पात्र लाभार्थ्यांना न्याय देऊन त्यांना स्वाभिमानी करण्याचं काम, स्वाभिमानी जगण्यासाठी आम्ही शिकवायचं काम या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की याचा फायदा निवडणुकीत होईल लेवल, मला माहित नाही, परंतु आपण ज्या संस्कृतीत राहतो, भारतीय संस्कृतीमध्ये, या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो काटा काढलेला देखील उपकार माणूस ठेवतो. आपण तर या योजनेच्या माध्यमातून भैया साहेबांच्या सूचनेनुसार, अक्का साहेबांच्या सूचनेनुसार, युवा नेते अरुण भाऊच्या सूचनेनुसार आपण या सगळ्या फायली मंजूर करत असताना तो मुस्लिम आहे का, तो दलित आहे का, तो उच्चवर्णीय आहे का, असं कुठलेही न बघता आपण सर्वांचे पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याचं काम या 4 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच तुम्ही म्हणत असाल, निश्चितच ज्यावेळेस आम्ही त्याच्या घरी जातो त्यावेळेस त्या आदराने आम्हाला बोलवतात, घरी बोलवतात, पाणी पाजवतात, चहा पाजवतात, आणि आम्ही जे काम केलंय त्या कामाची पावती या प्रेमाच्या माध्यमातून मिळेल असं मला खात्री आहे. सर, पालिकेची जी काही निवडणूक आहे ऐन रंगात आलेली आहे. आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात, प्रचारामध्ये आपण अतिशय सक्रिय आहात. काय परिस्थिती आपल्या पक्षाची आज नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला? सर, मग आजचं बघितलं तर आमच्या पक्षाची अतिशय भक्कम परिस्थिती आहे. विजयाची आम्हाला निश्चिती आहे. कारण आपण बघतोय की आज आपल्या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचाराचं नियोजन युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांनी लावलेलं आहे. प्रत्येक मतदाराशी संवाद साधला जातोय, प्रत्येक घटकाशी संवाद साधला जातोय. आपण जे निलंगा शहराच्या विकासासाठी जे शासनाच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना शेवटचा समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदून ज्या ज्या योजना केंद्रातून आल्या, राज्यातून आल्या, त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम भैया साहेबांनी केलेलं आहे. हे आम्ही लोकांना सांगतोय, लोकांना विनंती करतोय. आणि बाबा, आज जो विकासाचा रथ आहे भैया साहेबांच्या माध्यमातून, जो रथ जिथं आलाय तिथून जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला भैया साहेबांच्या पाठीमागे, भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे, नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे, देवेंद्रच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे. हे आम्ही लोकांना विनंती करून सांगतोय. हे लोकांना खरं वाटतंय. तुम्हाला मी सांगतो साहेब, आज लोक म्हणतात, आज आम्ही मुस्लिम इलाक्यात गेलो, जो मुस्लिम मोहल्ला ते गेलो आम्ही, तिथं देखील आम्हाला महिलांनी आम्हाला स्वागत केलं. तर सांगितलं की मोदी साहेब आल्यापासून आमच्या आरोग्याच्या काळजी मिटलेली आहे. आज दवाखान्यामध्ये आम्हाला आज 24 तास आम्हाला इलाज मिळतोय. घरकुल देत असताना पहिलं घरकुल विशेष जातीला दिलं जात होतं, मुस्लिमाला कोणी दिलं जात नव्हतं. फक्त मुस्लिमाला तर सांगायचं, पण मुस्लिमाला कुठलीही सवलत दिली जात नव्हती. आज तुम्हाला मी सांगतो, आज निलंगा शहरामध्ये जे घरकुले मिळालेत त्यापैकी
30 ते 40% घरकुलात मुस्लिम समाजाला मिळाले. शौचालय मिळाले मुस्लिम समाजाला. आज या दवाखान्याचा फायदा, शासकीय दवाखान्याची जे योजना आहेत मोदी साहेबांच्या माध्यमातून आलेल्या, याच्या सगळ्यात जास्त योजनांचा लाभ मुस्लिम महिला मागे घेतात. कारण का, त्यांच्या स्थावर मालमत्ता नाही, त्यांच्यावर गरिबी निश्चित आहे. या गरिबीमुळं त्यांना फक्त गरिबीत न ठेवता त्यांना मदत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं आहे. त्यामुळं मुस्लिम बंधू भगिनी देखील आमच्या पक्षाच्या पाठीमागे, नेतृत्वाच्या पाठीमागे हे खंबीरपणे उभं राहतील याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.